लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इथे नंदिनी जीवाच्या मिठीत बसलेली असते आणि ती म्हणत असते, जीवा बाद झालं आता ह्या सगळ्या गोष्टी. तुम्हाला एक गोष्ट सांगू का, मला आता इथे नाही राहायचं आहे. मला आता ह्या सगळ्या गोष्टींचा कंटाळा आला आहे. मला आता तुमच्यासोबत आपल्या घरी यायचं आहे. मी इथे नाही राहणार आहे जीवा आता, असं नंदिनी बोलत असते. तेव्हा जीवा म्हणत असतो, हो नंदिनी, तू म्हणतेस ते अगदी बरोबर आहे. मलासुद्धा तुला इथून घेऊनच जायचं आहे. तेव्हा नंदिनी म्हणत असते, जीवा एक गोष्ट सांगू का, आपल्या घरी आल्यानंतर आपल्या खोलीमध्ये मला पसारा घालायचा आहे. त्याचबरोबर तिथे आपल्या खोलीमध्ये जे बेडवर उशी असेल ती बेडवरची उशीसुद्धा मला तिथे ठेवायची नाही आहे. काही जरी झालं ना तरीसुद्धा ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने करायच्या आहेत की मला पुन्हा एकदा ते सगळं काही आठवलं पाहिजे आणि त्याचबरोबर मला तुमच्यासोबत कायमच राहायचं आहे. मला आता हा दुरावा सहन होत नाही जीवा, असं नंदिनी बोलत असते. तेव्हा जीवा म्हणत असतो, हो नंदिनी, मला कळतंय. मलासुद्धा इथे तुझ्यापासून लांब नाही राहायचं आहे. मलासुद्धा हा जो काही दुरावा आहे तो दुरावा सहन होत नाही आणि मलासुद्धा तुझ्याच सोबत राहायचं आहे, असं सुद्धा आता इकडे जो काही जीवा आहे तो नंदिनीला बोलत असतो. तेव्हा लगेच आता इकडे नंदिनी म्हणत असते, पण जीवा खरं खरं सांगा, काय सांगू खरं खरं, खरंच मला तुम्ही घरी घेऊन जाल का? तेव्हा जीवा म्हणत असतो, हो तर आपल्या ह्या डार्लिंग रिक्षामध्येच आपण घरी जाणार आहोत. तेव्हा नंदिनी म्हणत असते, हो जीवा, तुम्ही म्हणताय ना ते अगदी बरोबर आहे. काही जरी झालं तरीसुद्धा मला तुमच्यासोबत आपल्या घरी यायचंच आहे. आता हा दुरावा आणि ह्या सगळ्या गोष्टी मला अजिबात सहन होत नाही, असं इकडे ती बोलते. आणि तेव्हा लगेच आता जीवाचा चेहरा हातामध्ये घेत असते. अगदीच दोघे एकमेकांच्या मिठीत असतात, खूप जवळ असतात. शेवटी तिने त्याच्या गळ्यात हात गुंफवलेले असतात आणि तिथेच त्यांचा रोमॅन्टिक असा डान्ससुद्धा सुरू असतो. आता खरं तर प्रेक्षकांनो, ह्या ज्या काही गोष्टी होतात ना, ह्या नंदिनीला काहीही आठवत नसतात बरं का. नंतर खूप जास्त नंदिनीने माती खाल्लेली असते. आता नंदिनी उठून उभी राहत असते, जीवाच्या जवळ असते आणि तेव्हा जीवाच्या जवळ असताना इकडे आता तिला गाण्याचा आवाज येतो. ती म्हणत असते, जीवा तुम्हाला कसला तरी आवाज येतोय का? तेव्हा जीवा म्हणत असतो, नाही गं नंदिनी, असं काय करतेस, मला कसलाही आणि कोणताही आवाज येत नाही. तेव्हा नंदिनी म्हणते, जीवा असं काय करताय, बघा ना म्युझिकचा आवाज येतोय, गाणी वाजतायत. तेव्हा लगेच जीवा म्हणत असतो, नाही नंदिनी नाही, मला नाही येते कसलाच आवाज, तुला असं का वाटतंय? त्यावर नंदिनी म्हणत असते, जीवा असं काय करताय, येतोय मला गाण्याचा आवाज येतोय, चला ना आपण छान छान असा डान्स करूयात, काय करताय तुम्ही हे? त्यावर जीवा इकडे तिकडे पाहत असतो, पण जीवाला मात्र कुठल्याही गाण्याचा आवाज येत नाही. आणि तेव्हा नंदिनीला गाण्याचा आवाज येत असतो आणि नंदिनीला गाण्याचा आवाज आल्यामुळे ती आता नाचायला लागत असते. त्याचबरोबर जीवालासुद्धा ती आता इकडे नाचायला सांगत असते आणि जीवालासुद्धा नाचायला सांगितल्यानंतर आपण पाहतो की इकडे जीवासुद्धा नाचायला घेत असतो. त्याचबरोबर इकडे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नंदिनी म्हणत असते, आता 1 मिनटं हां जीवा, 1 मिनटं. तेव्हा जीवा म्हणत असतो, आता आणि काय? त्यावर नंदिनी म्हणत असते, आता आपण स्टेप बाय स्टेप सगळ्या काही गोष्टी आणि सगळे काही डान्स इथे करणार आहोत, समजलं? असं म्हटल्यानंतर लगेचच आता दोघेही जण नाचत असतात. आता दोघेही जण नाचत असताना आता नंदिनी जीवाच्या अजून पुन्हा मिठीत असते. आता बराच वेळ इथे म्युझिक सुरू असतं बरं का प्रेक्षकांनो, फक्त मी तुम्हाला एक्सप्लेन करत आहे, कारण बराच वेळ म्युझिक दिलेला आहे आणि बऱ्याच वेळच्या त्या म्युझिकनंतर शेवटी नंदिनी जी आहे ना, ती नंदिनी मात्र आता इकडे जो काही जीवा आहे त्या जीवाच्या मिठीत आता शांत अशी झोपलेली असते. जीवाला तर हे सगळं काही हवं असतं, पण जीवाला हे सगळं काही हवं असताना खरं तर नंदिनीने हे सगळं सांगितलं आहे, पण तिच्या मात्र हे काहीही लक्षात राहिलेलं नसतं. तिने जे काही गोष्टी बोलल्यात, मला तुमच्यासोबत यायचं आहे, मला इथून घेऊन जा वगैरे वगैरे, हे अजिबात तिच्या लक्षात राहिलेलं नसतं. आता ती तशीच झोपते. आता दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा तिला जाग येते तेव्हा मात्र तिचं डोकं प्रचंड असं जड झालेलं असतं. आता सकाळी उठते आणि सकाळी उठल्यानंतर आजूबाजूचा गारवा, त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी ती इथे पाहत असते आणि विचार करू लागते की मी इथे कशी आहे आणि ही जीवाची जागा आहे, इथे मी कशी आहे, मला काय होतंय, मी बाहेर कशी आली, ह्या सगळ्या गोष्टी तिला समजत नसतात.
ती उठून बसते आणि उठून बसल्यानंतर डोकं फार जड झालेलं असतं. तेव्हा मला काय होतंय, कसला त्रास होतोय असा विचार ती करते आणि मी इथे कशी, हाच विचार तिच्या पुन्हा एकदा मनामध्ये आलेला असतो. तेव्हा रात्रीचा झालेला प्रकार, त्या सगळ्या गोष्टी ती आठवण्याचा पूर्ण प्रयत्न करते, पण तिला मात्र आठवत नसतं. तेवढ्यातच आपला जीवा आलेला असतो. आता जीवा आल्याबरोबर जीवाच्या हातामध्ये मस्त असा गरमागरम त्याने काढा बनवून आणलेला असतो आणि गरमागरम असा काढा बनवून आणल्यानंतर इकडे लगेचच नंदिनी म्हणत असते, मी इथे काय करते जीवा, काय करते? त्यावर लगेच जीवा म्हणत असतो, उठली आहेस ना तू? अरे वा 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 वा, बरं झालं तू उठली आहेस. खरं तर आनंदच झाला आहे तू उठलीस तर. पण काय गं नंदिनी, मला एक गोष्ट सांग, जेव्हा मी असं करायचो तेव्हा तू मला काढा प्यायला द्यायचीस ना, मग बघ आज मी तुझ्यासाठी सुद्धा तसाच आणि सेम त्याच पद्धतीनं काढा मी इथे घेऊन आलो आहे तुझ्यासाठी. हा काढा पे, नक्की तुला आता बरं वाटेल. त्यावर नंदिनी म्हणत असते, जीवा जीवा पण मी इथे कशी आहे, इथे काय झालं आहे सगळं आणि मी इथे का आली आहे, काय हे सगळं, असं इथे ती बोलत असते. तेव्हा जीवा म्हणत असतो, अगं असं काय करतेस, तुला काहीच नाही आठवत आहे? तेव्हा नंदिनी म्हणत असते, नाही जीवा, मला काहीही नाही आठवत आहे, सांगा ना मला काय झालेलं आहे, मी इथे कशी आलेली आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत जीवा, असं विचारल्यानंतर आता जीवा म्हणत असतो, एक मिनिट एक मिनिट. तेव्हा ती उठून उभी राहते आणि म्हणत असते, मी दारू प्यायले म्हणजे? हो अगं अगं, तुझं डोकं जड झालंय नंदिनी, तुला चालता येणार नाही आहे, थांब जरा थांब जरा, असं इथे तो बोलत असतो आणि तेवढ्यातच नंदिनीचं डोकं फार दुखत असतं. त्यामुळे ती जागीच थांबते. त्यावर जीवा तिला म्हणत असतो, तुझा माझ्यावर विश्वास नाही आहे का? तर एक गोष्ट कर, तू काहीतरी आठवण्याचा प्रयत्न कर. तेव्हा नंदिनी म्हणते, मला नाही आठवत आहे. तेव्हा तो म्हणतो, ठीक आहे, तुला आठवत नाही ना, तर तुझा डावा हात तू बघ. त्यावर नंदिनी डावा हात बघत असते, तर त्यावरती लिहिलेलं असतं जीवांदनी. असं हे नाव लिहिल्यानंतर जीवा म्हणत असतो, बघितलास, ते अक्षर तुझंच आहे ना? आता नंदिनीला फारच प्रश्न पडलेला असतो. इकडे दुसऱ्या बाजूला मानिनी सकाळी सकाळी किचनमध्ये असते. तेवढ्यातच आता इथे विक्रम आलेले असतात आणि विक्रम आल्यानंतर इकडे ते म्हणत असतात, सुख म्हणजे नक्की काय असतं? बायकोच्या हातचं गरमागरम वाफाळलेले पोहे आणि त्याचबरोबर त्यावर खिसलेलं ते ओलं खोबरं, त्याचबरोबर हे असे वाल पाण्यावर तरंगणारे आणि त्यानंतर मस्त असे हे बदाम भिजवलेले. त्यावर नंदिनी विक्रमच्या हातावर फटका मारते आणि म्हणत असते, नाही हां विक्रम, हे बदाम जे आहेत ना, ते तुम्ही अजिबात नाही खायचे. नाही खायचे म्हणजे नाहीच खायचे. तुमच्या एक गोष्ट लक्षात येते का? हे बदाम मी इथे कशासाठी भिजत घातलेत? कशासाठी कशासाठी भिजत घातले ते तरी सांग. अगं टूरवरून आल्यावर असं बायकोच्या हातचं मस्त जेवण आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी मिळत आहेत, हा आनंद नाही आहे का मला? असं सुद्धा आता इकडे विक्रम म्हणत असतात. त्यावर मानिनी म्हणत असते, हो का? तो तर आनंद आणि त्या सगळ्या गोष्टी इथे आहेतच ना, पण एक गोष्ट मात्र नीट लक्षात ठेवताय का तुम्ही? त्यावर लगेच आता इकडे मानिनी म्हणत असते, काय काय लक्षात ठेवताय म्हणजे? तेव्हा विक्रम म्हणतात, हो आज ना ते त्याचा त्याचा काय, त्याचा काय, तिची काय, तिकडे काय, इकडे काय, आज कोणाचं काहीही नाही आहे. आज ना कोणाचा वाढदिवस आहे, नाही आज कोणाची ॲनिव्हर्सरी आहे, तर आज आहे तुमच्या मुलाचा व्रताचा शेवटचा दिवस. तेव्हा विक्रम म्हणत असतात, म्हणजे? अहो म्हणजे काय करताय, जीवाने घेतलेल्या त्या 21 दिवसाच्या व्रताला आज फायनली इथे एंड झाला आहे, म्हणजे आज इकडे त्याचा व्रताचा शेवटचा दिवस 21 दिवस पूर्ण झालेत. तेव्हा लगेच आता विक्रम म्हणत असतात, अरे हो 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 हो, मी टूरवर होतो ना, तेव्हासुद्धा मी माझ्या पठ्ठ्याचे ते सगळे छोटे छोटे व्हिडिओ, ते छोट्या छोट्या गोष्टी, ते छोटे छोटे ब्लॉग, हे सगळं काही मी बघत होतो. आणि तुला सांगू का, शेवटी माझं पोरगा आहे ते जिंकणारच. त्यावर मानिनी म्हणत असते, त्या सगळ्या गोष्टी खऱ्यात विक्रम, जीवाचा पहाटेच फोन आला होता आणि तेव्हा तो म्हणत होता, अरे तुम्ही तयारी करा. तेव्हा लगेच आता विक्रम म्हणत असतात, काय सांगतेस? हो, कारण जीवाने सांगितलं की तो आता त्याच्या बायकोला म्हणजेच आपल्या सुनेला तो आता इथे घरी घेऊन येणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी मानिनी सांगत असते आणि तेव्हा लगेच आता इकडे विक्रम म्हणत असतात, हो तर तुला सांगू का, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट,
काही जरी झालं ना तरीसुद्धा इकडे माझ्या पोराने शेवटी त्याच्या बायकोला मनवलं बरं का. म्हणजे 21 दिवसाची जी काही तपश्चर्या, जे काही व्रत आहे ना, ते सगळं व्रत आता इकडे त्याचं पूर्ण होतं आहे. आणि हेच व्रत पूर्ण होण्यासाठी आपण किती आणि काय काय करतो. त्याचबरोबर बायकोला मनवण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी त्याने केलेल्या आहेत. त्यामुळे मला तर फारच आनंद झालेला आहे. तर आता इकडे दुसऱ्या बाजूला वळूयात. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो तर काय, आता इकडे जीवाने नंदिनीला विचारलेल्या प्रश्नावर तिला उत्तर द्यायचं असतं. जीवा म्हणत असतो, बोल नंदिनी, अगं अशी शांत का आहेस? तुझंच हँडरायटिंग आहे ना हे. आता म्हणू नकोस की हे हँडरायटिंग माझं नाही आहे वगैरे. ह्या सगळ्या गोष्टी मी ऐकून घेणार नाही आहे नंदिनी, असं मुद्दाम आता इकडे जीवा बोलत असतो. त्यावर नंदिनी म्हणत असते, हो हे हँडरायटिंग माझंच आहे, पण हे सगळं कसं शक्य आहे जीवा, मला कळतच नाही आहे. म्हणजे अगं काय कळत नाही आहे तुला? ह्या हातावरून तुझं हँडरायटिंग हे कळत नाही आहे? तुला माझ्या गालाकडे बघूनसुद्धा कळत नाही आहे का? तेव्हा नंदिनी बघत असते. तर आता जीवाने त्या विचारलेल्या प्रश्नावर नंदिनीला काहीच बोलता येत नाही. नंदिनी अक्षरशः डोक्याला हात लावून घेते आणि म्हणत असते, नाही नाही जीवा नाही, मला इथे काहीही आठवत नाही आहे, मला कळत नाही आहे काय होतंय आणि काय नाही ते जीवा, असं इथे आता ती बोलत असते. तेव्हा लगेच आता इकडे नंदिनी डोक्याला ताण देते आणि नंदिनीने डोक्याला ताण दिल्यानंतर आता इकडे तिनं त्या हातावर लिहिलेलं जीवानंदिनी हे नाव तिला थोडंसं आठवतं. त्याचबरोबर रिक्षामध्ये बसून ती केलेली मजा मस्ती, ह्या सगळ्या काही गोष्टी तिला आता इकडे आठवतात. तेव्हा आता इकडे लगेचच जीवा म्हणत असतो, आठवलं आठवलं तुला, बघ ना सगळं काही तुला आठवेन आणि मला पूर्ण खात्री आहे ना की हे सगळं तू माझ्यासोबत केलेलं आहेस. आणि तू एक गोष्ट बोललीस की आता मला तुमच्याबरोबर यायचं आहे, मला इथून घेऊन चला, असंही इथे तू बोललेली आहेस. हे सगळं काही आता इकडे जो काही जीवा आहे तो सांगत असतो. तेव्हा लगेच आता इकडे नंदिनी म्हणत असते, हे कसं शक्य आहे? आता हे कसं शक्य नाही आहे असं विचारल्यानंतर लगेच जीवा म्हणत असतो, अगं असं काय करतेस तू? हे सगळं सांगितलंयस रात्री मला की आता मी उद्या तुमच्याबरोबर येणार आहे. आपल्या व्रताचे 21 दिवस पूर्ण झालेत. तेवढ्यातच धनंजय तिथे आलेले असतात. धनंजय तिथे आल्याबरोबर लगेच आता जीवावर हात उचलतात आणि जीवावर हात उचलून ते म्हणत असतात, एक मिनिट, काय चाललंय हे? तुझी हिंमत कशी झाली माझ्या मुलीला दारू पाजण्याची? तू समजतोस कोण स्वतःला? असं म्हणून आता लगेचच इकडे धक्का देतात जीवाला आणि धक्का दिल्यानंतर जो काही जीवा आहे तो मात्र लगेच आता तिथे खाली पडतो. आता जीवा खाली पडल्यानंतर नंदिनी म्हणते, बाबा काय करताय तुम्ही? हे असं करू नका, सोडा सोडा बाबा प्लीज, त्यांना सोडा, असं करू नका, असं इथे आता ती बोलते. त्यावर धनंजय म्हणत असतात, काय चाललंय काय? हां, तुझी हिंमत कशी झाली माझ्या मुलीला दारू पाजण्याची? त्याचबरोबर आता इकडे नंदिनी, तू दारू प्यायलीस? तुझी हिंमत कशी झाली दारू प्यायची? हे सगळं काय आहे नंदिनी? बोल नंदिनी, बोल नंदिनी. त्यावर जीवा भडकतो. जीवा म्हणत असतो, एक मिनिट, काय चाललंय तुमचं? हां, धनंजय, दीनानाथ, मोहिते, तुम्ही कोणावर ओरडताय? तुम्ही माझ्या बायकोवर आणि माझ्या आईवर ओरडण्याचा अधिकार तुम्हाला नाही आहे. त्यावर धनंजयसुद्धा म्हणतो आणि तो सुद्धा चिडलेला असतो बरं का. धनंजय म्हणत असतो, एक मिनिट, तुझं काय चाललंय? मुळात जिला तू तुझी बायको म्हणतोस ती माझी मुलगी आहे आणि जिला तू आई म्हणतोस ना ती मुळात माझी बायको आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी बोलण्याचा तुला काहीही अधिकार नाही आहे आणि काहीही संबंध नाही आहे, समजलं तुला? तेवढ्यातच गुड्डूसुद्धा तिथे आलेला असतो. त्यावर लगेच आता इकडे जीवा म्हणत असतो, का आमच्यामध्ये येत आहे? काय प्रॉब्लेम काय आहे तुम्हाला? अहो, रात्री नंदिनीने त्या सगळ्या गोष्टीची कबुली दिली आहे. तिने सांगितलं की आता उद्या मला तुमच्याबरोबर आपल्या देशमुखांच्या घरी यायचं आहे आणि त्याचमुळे मी आत्ता तिच्याशी बोलतोय ना. त्यावर आता इकडे धनंजय म्हणत असतात, अजिबात नाही, माझी मुलगी हे सगळं करणं आणि ह्या सगळ्या गोष्टी बोलणं शक्यच नाही आहे. त्यावर जीवा म्हणत असतो, का नाही बोलणार? ती बोलली आहे हे सगळं रात्री. तिने रात्रीच आमच्या ह्या प्रेमाची परीक्षा दिली आहे. रात्री तिनं त्या सगळ्या गोष्टी इथे मान्य केल्यात आणि तिला इथे तुमच्यासोबत नाही राहायचं आहे, असं सुद्धा आता इकडे तो बोलू लागतो. तेव्हा लगेच आता इकडे जीवा म्हणत असतो, नंदिनी सांग ना, ह्या सगळ्या गोष्टी तू बोलली आहेस ना, तू काल तुझ्या प्रेमाची कबुली दिली आहेस ना, तुला इथे राहायला त्रास होतोय, तुला माझी आठवण येते आणि तुला माझ्यासोबत आपल्या घरी यायचं आहे, ह्या सगळ्या गोष्टी तू इथे बोलली आहेस ना नंदिनी, सांग ना तू
तू तुझ्या बाबांना सांग नंदिनी, शांत बसू नकोस, बोल नंदिनी, बोल नंदिनी, असं आता इकडे जीवा बोलत असतो. पण नंदिनी मात्र एक शब्दही बोलत नसते. तेव्हा जीवा म्हणत असतो, शेवटी काय झाले, प्रेम जिंकले, माझं 21 दिवसाचं जे काही व्रत आहे ते इथे पूर्ण झालेलं आहे, असं इथे जीवा म्हणत असतो. तेव्हा लगेच आता इकडे धनंजय म्हणत असतात, अजिबात नाही, ती माझी मुलगी आहे, तू तिला दारू पाजलीस आणि तिला दारू पाजून ह्या सगळ्या गोष्टी बोलून घेतल्यास. तुला असं वाटत होतं का, तुला अशी भीती वाटत होती का तुझ्या ह्या सगळ्या गोष्टीचा आणि ह्या सगळ्या कशाचाच परिणाम होणार नाही, त्यामुळे तू माझ्या मुलीला दारू पाजलीस. त्यावर लगेच आता जीवा म्हणत असतो, अजिबात नाही हां, मी तिला अजिबात दारू वगैरे पाजलेली नाही आहे, मी काहीच नाही केलेलं, तिनेच हे सगळ्या गोष्टी केल्यात आणि तिने स्वतःहून तिच्या प्रेमाची कबुली दिलेली आहे. त्यावर धनंजय म्हणत असतात, अजिबात नाही, माझी मुलगी त्या 16 डिसेंबरच्या रात्रीनंतर तुला माफ करणं शक्यच नाही आहे. आता इकडे गुड्डू खाली मान घालूनच बसलेला असतो, कारण गुड्डूला माहिती असतं की ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या फक्त आणि फक्त इथे त्याच्यामुळेच झालेल्या आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टीला तोच कुठेतरी कारणीभूत आहे. तेव्हा धनंजय म्हणत असतात, मी तुला सांगितलंय ना, ह्या सगळ्या गोष्टी होणं शक्यच नाही आहे. माझी मुलगी इथे तुला होकार देणं आणि त्याचबरोबर तुझ्यासोबत घरी यायला हो म्हणणं, हे बोलणं हे शक्यच नाही आहे, असं सुद्धा आता इकडे धनंजय बोलत असतात. ह्या सगळ्या काही गोष्टी इथे बोलल्यानंतर आता मात्र जीवा म्हणत असतो, नाही, तुम्ही चुकीचा अर्थ काढताय, तुम्ही चुकीचं बोलताय. नंदिनी स्वतः ह्या सगळ्या गोष्टीची कबुली दिली आणि तिने सांगितलं की ती माझ्यासोबत येणार आहे म्हणून. नंदिनी बोल ना, तू सांग ना नंदिनी, तू का शांत आहेस, सांग तू ह्यांना सांग, नंदिनी बोल, असं इकडे जीवा म्हणत असतो. आणि नंदिनी काहीच बोलायला तयार नसते, काहीच बोलायला तिच्याकडे मार्ग नसतो. आता मात्र जीवा म्हणत असतो, पण शेवटी आमचं प्रेम जिंकलंय, तुम्ही हारलेला आहात, कारण नंदिनी आता इकडे माझ्याबरोबर येण्यासाठी तयार झालेली आहे, शेवटी आमचं प्रेम जिंकलंय, असं आता इकडे जीवा बोलत असतो आणि हसायला लागलेला असतो. आणि तेव्हा हे सगळं काही होत असताना इकडे धनंजयला जीवाचा फारच राग येत असतो, कारण कुठेतरी असं वाटत असतं की त्यांचा जो काही इगो आहे तो दुखावलाय की काय. इकडे जीवा आता कंटिन्यू नंदिनीला विचारत असतो, पण नंदिनी आता इकडे काहीच बोलत नसते. काहीच न बोलल्यामुळे आता इकडे नंदिनी त्या रिक्षाच्या जवळ जाते आणि म्हणत असते, नाही नाही, मला काहीच आठवत नाही आहे, मला काहीच आठवत नाही आहे जीवा, तुम्ही म्हणताय ते मला काहीच आठवत नाही आहे, मला कळत नाही आहे हे सगळं काय आहे, मला कळत नाही हे सगळं मला काय होतं आहे काय नाही ते, असं म्हणत असते. आणि तेव्हा मात्र इकडे आता हे सगळं काही झाल्यानंतर धनंजय म्हणत असतात, बघितलं, चल चालता हो इथून, माझ्या इथून चालता हो. सांगितलं, नंदिनीला काहीच आठवत नाही आहे, कारण माझी मुलगी ह्या सगळ्या गोष्टी काही बोललेलीच नाही आहे, तर मग तुला इथे राहण्याचा सुद्धा काहीच अधिकार नाही, समजलं तुला, असं आता इकडे स्पष्टपणे धनंजयने त्याला सांगितलेलं असतं. तेव्हा लगेच आता इकडे जीवाला फार राग येतो बरं का. जीवा नंदिनीकडे धावतच जातो आणि नंदिनीकडे धावतच गेल्यानंतर इकडे आता तो म्हणत असतो, काय बोलतेस काय हे नंदिनी, तुला काहीच नाही आठवत आहे, काहीच आठवत नाही आहे तुला रात्रीचं. अगं तुझ्यासाठी इथे मी ह्या गार्डनमध्ये 21 दिवसाचं व्रत घेऊन राहिलो, तुझी एक झलक मला दिसावी, तुझा एक शब्द माझ्या कानावर पडावा म्हणून मी इथे तडफडत राहिलो, कपड्यांनी तुला मनवण्यासाठी स्वारी लिहिलं, ते तुला दिसत नाही आहे. अगं ह्या जीवाला प्रॉन्सची ॲलर्जी आहे, तरीसुद्धा तुझ्यासाठी मी प्रॉन्स खाल्ले आणि अक्षरशः जीव गेला असता त्या प्रॉन्समुळे माझा, तरीसुद्धा ते तुला दिसत नाही आहे नंदिनी. तेव्हा नंदिनी रडायला लागलेली असते. तेव्हा जीवा म्हणत असतो, 1 मिनिट नंदिनी, 1 मिनिट, तू रडू नकोस, हे बघ शांत हो, रडू नकोस, शांत हो नंदिनी, रडल्याने काही एक होणार नाही, प्लीज शांत हो. पण मला एक गोष्ट सांग, मी तुझ्यासाठी ह्या युनिफॉर्मवरून अक्षरशः कुर्त्यावर आलोय, ते तुला दिसत नाही आहे. ही एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी माझी फॅमिली, मी माझे आईवडील, मी माझं घरदार, मी माझा आयशो आराम सोडून इथे राहिलोय, ते तुला दिसत नाही आहे. तेव्हा नंदिनी म्हणत असते, जीवा प्लीज माझं ऐकून घ्या, जीवा प्लीज माझं ऐकून घ्या. पण जीवा मात्र इथे अजिबात ऐकत नसतो. तेव्हा तो म्हणत असतो, ठीक आहे, नाही आठवत ना तुला, तर ठीक आहे, जातो मी, असं म्हणून जीवा आता स्वतःचे कपडे भरत असतो आणि तिथून निघायला लागलेला असतो. तर आता प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग फारच इंटरेस्टिंग असणार आहे, कारण उद्याच्या भागामध्ये फायनली जो काही आपला जीवा आहे ना, तो जीवा मोहितेंच्या दारावर आलेला असतो. आता मोहितेंच्या दारावर जीवा आल्यानंतर इकडे मोहितेंना फार आनंद होत असतो. सगळ्या मोहित्यांना आनंद झाल्यानंतर जीवा आला म्हणूनच सगळे आरडाओरडा करत असतात. इकडे विक्रम म्हणत असतात,
लेक आणि सून येती घरा तोची दिवाळी दसरा असं म्हणूनच ते त्यांच्या स्वागताला निघालेले असतात. आता समोर जीवाला एकटंच पाहिल्यानंतर त्यांना तर फारच मोठा धक्का बसतो. इथे जो काही पार्थ आहे तो म्हणत असतो, जीवा तू आलास? त्यावर लगेच आता तो म्हणतो, हो आलो. मला एक गोष्ट सांग, नंदिनी कुठे आहेत? त्यावर लगेच आता इकडे जीवा म्हणत असतो, कोण नंदिनी? कोणाची नंदिनी? कसली नंदिनी? बोल. आता हे सगळं ऐकल्यानंतर सर्वांना मात्र फारच मोठा धक्का बसतो की जीवा असं का आणि कशामुळे बोलत असेल, ह्या गोष्टी कोणाला समजायला मार्ग नसतात. इकडे दुसऱ्या बाजूला गुड्डू आता इकडे नंदिनीकडे गेलेला असतो. नंदिनीकडे गेल्यानंतर दरवाजा वाजवतो आणि दरवाजा वाजवल्यानंतर आता लगेचच इकडे तो म्हणत असतो, नंदिनी भाऊजी, इथे जीवा भैयाची काहीच चूक नाही आहे. तुम्हाला एक गोष्ट सांगू का? ती दारूची बॉटल माझी होती आणि मी ती रिक्षात ठेवली होती. जीवा भाऊंनी तुम्हाला दारू नाही पाजली. ती दारू तर माझी होती. मी पित होतो ती दारू आणि यात जीवा भैयाची काय बी गलती नाही. जीवा भैयाची काय बी चूक नाही. ह्या सगळ्या गोष्टीमुळे तुम्हाला काहीतरी चुकीचा गैरसमज झाला आहे असं सुद्धा आता इकडे तो बोलू लागतो. आता ह्या सगळ्या गोष्टी नंदिनी जेव्हा इकडे गुड्डूच्या तोंडून ऐकते तेव्हा मात्र इकडे त्याला फारच मोठा धक्का बसतो. कारण त्याने जे काही जीवाचं असतं नसतं सामान असतं ते सगळं सामान तिथे आणलेलं असतं. इकडे आता जो काही जीवा आहे तो फारच चिडलेला असतो. आता सगळेजण जीवाला विचारतात काय झाले म्हणून, पण तेव्हा जीवा म्हणत असतो, हे असलं प्रेम ना आमच्या भूतकाळातील आठवणीमध्ये तुम्ही टाचा घासून मारून टाकाल, पण मग तुमचं हे असलं प्रेम आम्हाला नकोय. तुमचं हे असलं प्रेम तुमचं तुम्हालाच लाभो. असं स्पष्टपणे आता इकडे जो काही आपला जीवा आहे त्या जीवाने हे सगळं काही सांगितल्यानंतर आता मात्र इकडे पार्थला फारच मोठा धक्का इथे बसलेला असतो की जीवाने ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने सांगितलेल्या आहेत म्हणून. तर आता प्रेक्षकांनो, अशाच नवनवीन डेली मालिकांचे अपडेट्स आणि त्याचबरोबर रिव्ह्यू जाणून घ्यायचे असतील, पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम.